देखील या पृथ्वीकडे जेव्हा मी बघतो मला आनंद वाटत नाही, कारण की माझ्या स्वरूपातला व्यक्ती या जगामध्ये नाही, या जगामध्ये नाही. आपल्या ह्या चर्चला बघत असताना, आपल्या कुटुंबियाला बघत असताना देवाला अनेकदा वाईट वाटतं की मी ह्या घराला, या घराण्याला जन्म दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु यातले अनेक लोक आज या मंदिरात माझ्यामध्ये नाही, आणि यासाठी कोणी देखील आग्रही नाही, त्याच्यासाठी कोणी देखील प्रार्थना करत नाही, त्याच्यासाठी कोणी मागत नाही. मी त्याला देखील मंदिरात आणणार आहे, मी त्याचं देखील जीवन बदलणार आहे, परंतु त्याच्यासाठी कोणी विनवणी करायला तयार नाही. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला करायचं ते का? पुढे असं झालेलं आहे की त्यांनी आपला सदृश मनुष्य बनवलेला आहे. वचन 27 ज्यावर हा संदेश आहे. यस, नर आणि नारी, ज्याला आदाम हा शब्द वापरला, आदाम याचा अर्थ आहे मनुष्य, यावर संदेश आपण ऐकला. 28 वचन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व काही मध्ये तिथे लिहिले, समुद्रातले मासे, आकाशातले पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे प्राणी, हे सर्व त्यांनी ठेवलेले आहे. आणि मग कोणाला पाठवलेलं आहे? मनुष्याला पाठवलंय. आणि काय पाठवलं? कारण की यांच्यावर काय करायचं? तुम्ही अधिपत्य करायचं. तुम्ही त्यांचे लीडर आहात, तुम्ही त्यांचे अधिकारी आहात, तुम्हाला आम्ही प्रभुत्व देतो, तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवा, आणि ते तुमच्या हाताखाली आणि तुमच्या अधिपत्याखाली राहणारी प्रजा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अधिकार गाजवा. आज जेव्हा या मंडळीला 35 वर्ष पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 35 वर्ष पूर्ण होत आहे, आणि आपल्या शनिवारी एक मोठा भव्य कार्यक्रम आपल्याकडे होणार आहे. आणि सुरुवातीला या मंडळीमध्ये काही नव्हतं, पत्र्याचं शेड होतं, इथे सारवलेली जागा होती. सिस्टर निर्मळ अनेक सिनियर लोक आहे, त्यांना माहिती घुस जी आहे ते इतकी घुसून माती बाहेर काढायची की झाडून आणि पाणी मारण्यामध्ये पहिले अर्धा तास जायचे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी थोडं लवकर येऊन झाडपूस करावी लागायची, इथे आवरावरी करावी लागायची. पत्रे जे इकडे तिकडे झुकलेले असे त्यांना सरळ करायच्या. खुर्च्या किती राहिलेल्या मोजून बघायच्या की मागच्या वेळेस 10 होते, यावेळेस 5च दिसत आहे, 5 गेल्या कुठे. टेन्शन यायचं की गेल्यानंतर आम्हाला काय सापडलं आणि काय नाही. आणि या सर्व गोष्टी देवाने हळूहळू वाढवत नेल्या. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आता सर्व काही सुसज्ज झालं, तेव्हा तुम्ही आणि मी या मंदिरात आलेलो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळं काही आज तुमच्या मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये त्याने हळूहळू एक गोष्टी निर्मित करत आता बहुत असं दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी आदामाने हवेला पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुम्ही आणि मी आहो, आदामाने हवा. आता सर्व काही दिलं, आता तुम्ही काम करा. आता तुम्हाला कामास लागायचं आहे, कामा करायचं आहे. आता ते मागचे दिवस तुम्ही आठवू नका, तिथे काहीच नव्हतं. पृथ्वीकडे जर बघितलं तर जल होता, तिथे अंधार होता आणि आत्मा तळपत होता. असं काही राहिलेलं नाही. आता ख्रिस्ती मंडळी सर्व काही बदललेलं आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो की मंडळीची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. हे वारंवार मला सांगावं लागत आहे. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की खरोखर पाळक साहेब, आज ख्रिस्ती मंडळीचं खूप नाव होत आहे. काल देखील मोठा कार्यक्रम होता आणि ओजस या शूटिंग मध्ये होता, आणि बिशप साहेब ॲड्रूस राठोड साहेबांनी त्याचा सत्कार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू ओजससाठी. तो माझा मुलगा आहे यासाठी मी म्हणत नाही, परंतु त्याला एक व्यक्ती आहे ज्याने त्याच्या हातामध्ये एक अधिकार दिलेला आहे. 9th स्टँडर्ड मध्ये होता, 9वी मध्ये होता, तेव्हा एक व्यक्ती मंडळीचे होते ज्याने त्याच्या हातामध्ये अधिकार दिला की ओजस, तू लहान जरी असला परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तू ह्याच्यावर अधिपत्य करणार आहे. आणि आपण त्या व्यक्तीसाठी देखील टाळी वाजवू. त्यांचं नाव मिस्टर निर्मळ साहेबच्या मागे बसलेलं आहे. हे देवाने केलेलं कार्य की देव म्हणतो घे तुझ्या हातामध्ये, तुला आता पुढे चालवायचा. प्रेज द लॉर्ड. तू जग जिंकणार आहे. हा विश्वास जेव्हा देव मनुष्यावर, आदाम आणि हवेवर टाकतो, तेव्हा आदाम हवेला कळतं की सगळं जग मी जिंकलेलं आहे, कारण की हे माझ्या हातात दिलेलं आहे. तेच गोष्ट ओजसच्या बद्दल देखील काढली की आज जेव्हा 5-6 वर्ष पूर्ण झालेले आहे, जग त्याच्याकडे बघत आहे आणि ते म्हणत आहे की
कसा काय हा वाढला, परंतु त्याच्या मागे कोण होता, त्याच्यासाठी कोणी कार्य केलं, त्याच्यावर कोणी हातात त्याला अधिकार दिला, कोणी त्याला या कार्यासाठी पुढे नेलं, प्रोत्साहन दिलं, ते व्यक्ती कधी कधी आपण विसरून जातो. परंतु प्रियांनो, हीच बाब आदम आणि हव्वाच्या जीवनामध्ये घडत आहे. जो व्यक्ती कार्य करायला तयार आहे त्याला अधिकार देतो. आज ह्याच अधिकाराच्या वाणीमध्ये जेव्हा त्यांनी अधिकार अधिपत्य दिलं, परंतु त्याच्या समोर त्यांनी एक आणखीन गोष्ट सांगितली की देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि देव त्याला म्हणा, फलद्रूप व्हा, फलद्रूप व्हा. म्हणजे नुसतं ओजस एक ओजसच नको, आता अनेक ओजस किंवा ओजस पेक्षा पण भारी लोक आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा, निर्मळ साहेब, एक निर्मळ साहेबने आता निर्मळ साहेबांची घरचे प्रियजन देखील आता पुढे वाढायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे फलद्रूप व्हायचं आहे आम्हाला, तिथेच 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 राहायचं नाही. एक वेळ येणार आहे की आदाम पण निघून जाणार आहे, हवा पण निघून जाणार आहे, त्यांच्या पुढच्या पिढ्या निघून जातील. आणि आज कितीतरी पिढ्या आहेत जे निघून गेलेल्या आहे, आणि आज जवळपास पृथ्वीचे 7,000 वर्ष पूर्ण व्हायचे आलेले आहे. आणि तोवर आपण या जगामध्ये आलेला, आपण पण निघून जाणार आहोत. राहणार आहे का कोणी इथे आहे का कोणी नाही, आपणही या जगातून निघून जाणार आहोत. परंतु ही महत्वाची गोष्ट की येणं आणि जाणं सुरू असतं, आणि येणं जाण्याला काय म्हणतो आपण, फलद्रूप व्हा. फळ देणारे लोक, तुम्ही आणि मी फळ देणारे लोक. प्रेज द लॉर्ड. म्हणा, फळ देणारे, मी फळ देणार आहे, मी फळ देणार आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जर फळ देणार आहे तर तुम्हाला आणि मला ते फळ दिसणं गरजेचं आहे. ते फळ कोणी नाही, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आणि विशेष करून ज्या पुरुषाचा भाता आशाने भरलेला आहे तो धन्य, त्या स्त्रीचा भाता आशाने भरलेला आहे तो धन्य, ज्या मंडळीचा भाता आशाने भरलेला आहे तो धन्य. प्रेज द लॉर्ड. हा, नुसतं आपण स्त्री पुरुष मम्मी डॅडी नाही म्हणायचं, तर आपल्याला माहित आहे की मंडळी देखील कोणती मंडळी फळ देणारी मंडळी असावी. प्रेज द लॉर्ड. कारण की जर ती फळ देणारी नाही तर त्याचा काही देखील उपयोग नाही. आणि यामुळे आपल्याला मंडळीला कसं फळ देता येईल, तर मागच्या वेळेस मी 1 कोरिंथ 4 अध्यायाने 15व वचन सांगितलं होतं की मंडळी पण फळ देते. आणि त्याच्याबद्दल संत पौल यांनी एक वचन, सुंदर असं वचन 1 कोरिंथ 4 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मंडळी किंवा मंडळीचे सेवक हे देखील फळ देतात. तर ज्यांना सापडलं त्यांनी कृपया जोरात वाचावं. कारण तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले, पुष्कळ बाप नाही, एकच बाप आहे. पुढे, मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये, संत पौल म्हणतो, मी तर तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिलेला आहे. कारण की मी पहिले येशू मिळवला पण मी थांबलो नाही, आता मी सुवार्त गाजवली, आता तुम्ही ते फळ बनून पुढे आलेला. पुढे, म्हणून संत पौल आम्हा सर्वांना हेच विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. मी एकटा होतो, माझ्या लोकात विरोधात होतो, मला धरलं गेलेलं, आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की संत पौल हा निश्चितच रक्त साक्षी झालेला आहे. येशूच्या सुवार्ता गाजवता गाजवता मरण पावलेला आहे, आणि त्यांनी अनेक मंडळांना जन्म दिलेला. युरोप आणि मायनर एशियामध्ये त्यांनी अनेक मंडळांना जन्म दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक मंडळी 35 वर्षापूर्वी ज्याचा जन्म झालाय त्या मंडळीचं नाव ख्रिस्ती मंडळी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक जुने लोक मला भेटतात आणि ते म्हणतात, पाळक साहेब साडीवाला रोड मध्ये तिथे तर काहीच नव्हतं. म्हटलं तुम्ही या बघा, आज तिथे प्रभूने काय अद्भुत कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि लोक या 31 तारखेला पुष्कळ लोक आपल्याकडे येणार आहे आणि ते हे बघणार आहे की प्रभूने या मंदिरामध्ये कशा प्रकारे अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आम्हाला फळ देणारं नुसतं केलं नाही तर आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये फळ आहोत. कोणीतरी पाळकांनी, कोणीतरी सेवकांनी इथे बी पेरलेलं आहे, कोणीतरी ट्रस्टी एल्डर्सनी काम केलेलं आहे, त्याचं प्रतिफळ आज ही मंडळी तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब आहे, मी आहे, आम्ही सर्वजण कोणीतरी पेरलेले बीजचं फळ आहोत. आणि यापुढे आम्हाला देखील काय देणार आहे, फळ देणार. कारण की जर आम्ही फळ देणार नाही तर पुढे वाढ होणार. असं जर सुरुवातीलाच घडलं असतं तर संत पौलाने काही केलं नसतं तर पुढच्या मंडळीची स्टॉप झाली असती वाढ, परंतु तसं घडलेलं
नाही. आणि यासाठी देव तुमच्या आणि माझ्याकडे बघतो. आणि मी वारंवार सांगितलं की या दिवसामध्ये फार इकडे तिकडे जाऊन तुम्हाला नाही, पहिले आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. की आपण मी इकडे जातो तिकडे जातो, मी ट्रॅक्स वाटतो, मी स्वार्थ गाजवतो, मी ते आपण करूया, परंतु त्या अगोदर पहिले घराकडे बघा. घराला आज फळ देणारे, घराला आज ख्रिस्तामध्ये पेटलेले आणि विश्वासणारे लोकांची गरज आहे. आणि ते आम्ही देऊ शकत नाही, ते आमचं काम आहे. कारण की येशू ख्रिस्ताने म्हटलं की जर तू दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रीती करू शकत नाही तर न दिसणाऱ्या देवावर प्रीती करू शकत. आणि येशू ख्रिस्ताने प्रीतीचं शिक्षण हे दिलं की आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. आपल्याला अनेकदा वाटतं माझे लोक येते, मग आता आपल्याला आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं की माझ्या शेजाऱ्यांपर्यंत, माझ्या ओळखीच्या लोकांपर्यंत, माझ्या मित्रमंडळांपर्यंत, माझ्या जॉबमध्ये मी जातो त्यांच्या लोकांपर्यंत देखील हा येशू पोहोचायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हे होणार, हे होतं. आपल्याला दिसो अगर न दिसो. मी तर आता मागच्या वेळेस शुक्रवारी एक माझा ऑडिओ कॉन्फरन्स मधला एक कॉल टाकला, त्याच्यामध्ये एक सिस्टरने कॉल दिला. मी कोणाला बघू शकत नाही, परंतु कितीतरी लोक तिथे त्या ऑडिओ मिनिस्ट्रीमध्ये जॉईन होतात आणि साक्ष दिली की मी खूप आजारी होते, मी खूप सिरियस होते, परंतु चव्हाण पाळक साहेबांचा संदेश ऐकला, त्यांनी माझ्या तेल आणि पाण्यावर फोनवरून प्रार्थना केली. साधा फोनवरून. कोणता फोन? फोनच आहे, परंतु काम फोनने केलं का? अँड्रॉइड फोनने केलं का? कोणतं महान फोनने केलं का? नाही, काम देवाने केलं. प्रेज द लॉर्ड. आणि तिला आरोग्य प्राप्त झालं. बघ आता फोनवर देखील साक्ष येत आहे. हे कार्य हे मनुष्याचं कार्य नाही, देवाचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु कोणीतरी पुढे कार घ्यायला पाहिजे, कोणीतरी पुढे जायला पाहिजे, तेव्हाच हे कार्य घडणार आहे. आणि इथे संत पाऊल असं म्हणतो की मी तुम्हाला सुवार्तेच्या योग्य जन्म दिलेला आहे. आज आम्हाला आमच्या प्रियजनांना मिशनरी लोकांनी भारतामध्ये येऊन जी सुवार्ता गाजवली, त्यामुळे आम्ही ख्रिस्तामध्ये जन्मलेले, नवीन जन्मलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपण फार काही केलं असं नाही, आपण प्रभू मध्ये आपल्या माता पित्यांना धन्यवाद द्यावा, आपल्या प्रियजनांना धन्यवाद द्या, ज्यांनी आम्हाला ख्रिस्तामध्ये आणलं आणि सुवार्थ सांगितली, त्यांना धन्यवाद द्यावा. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. मंदिरामध्ये असताना आपण त्यांना धन्यवाद द्यावा की मंदिरासाठी अनेकांनी डोनेशन दिलं, अनेकांनी श्रम केले, खूप लोकांच्या प्रार्थना होत्या, अनेक सेवकांनी ते सेवा केली, त्यामुळे आज आम्हाला मंदिर लाभलेलं. प्रेज द लॉर्ड. आज ते नाही आहे का? नाही. परंतु जर ते नाही आणि आपण म्हणतो की माझा अंतःकरण त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल खूप आनंदित आहे, मला त्यांच्या कामाचं खूप कौतुक आहे, तर मग त्याच्यासाठी तरी निदान आपण काय करावं? मंदिराला यावं. अनेकदा पॅरेंट्स म्हणतात अरे बाबा तुझं जाऊ दे, परंतु माझं नाव राखण्यासाठी तरी चांगला वाग बाबा तू. अरे आपलं पूर्ण घराण्याचं नाव खराब होते राव. अरे बघ जरा तू किती मेहनत करून कसं कसं मी तुला तरुण केलं, तरुणी केली, तू आज इकडे गेला, एवढा गेला, आणि तुझ्या आचरणाच्या द्वारे नाव खराब होतंय. हो प्रियांनो, आज ते प्रियजन झोपी गेलेले आहे. त्यांना फार मोठी अपेक्षा आहे की जर मंदिर वाढलेलं आहे तर मंदिरातली मंडळी देखील वाढायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे मंदिर इमारत बांधण्यासाठी देवाने संत पावलाला पाठवलं नाही, संत पावलाने मंडळ्या बांधल्या, मंडळांना जन्म दिलाय. आणि यासाठी आज आपण प्रभूमध्ये हेच वचन वाचत असताना हे कार्य ऐच्छिक नाहीये की आम्ही बाबा असं केलं तर ठीक आहे. ऐच्छिक नाहीये, कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी. हे कार्य सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. कारण की मत्तय शुभवर्तमान 25वा अध्याय आणि 26वा वचन वाचा. मत्तय 25:26 यामध्ये जर तुम्ही आणि मी अशा प्रकारचं कार्य करत नाही तर त्याबद्दल निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त काय प्रकारे म्हणतो. आणि मग मी मूळ विषयाकडे येतो. मत्तय 25 हा एखादी 5 एकाला 2, 5 किती केले? 5, 2 केले 2, 1 वाल्याने पुरून ठेवलं. आणि त्यामुळे तो आता काय स्टेटमेंट देतो न्यायाधीशाला किंवा समोर उभ्या अधिकाऱ्याला की माझ्याकडे 1000 होते, मी पुरून ठेवलं, काहीच केलं नाही त्याच, हे घ्या तुमचे पैसे. पुढे 1000चे 1000 घ्या परत. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं की जर आपण बँकेमध्ये गेलो आणि बँकेकडून आपण लोन गेले की मला 10 लाख रुपये लोन द्या, आणि काही दिवसानंतर आपण गेलो 5 वर्षानंतर म्हणाल घ्या 10 लाख रुपये, गेले का बँकवाला म्हणाल दे 10 लाख, पण कर्जात तुझे घेतलंय त्याचा इंटरेस्ट कोण फेडणार? आता 20 लाख झाले, आता 10 लाखाचे किती होतात?
20 लाख दे, तेव्हा तू क्लिअर होईल तुझा हिसाब. आता तू नुसतं 10च्या 10 नाही देऊ शकत. हो प्रियांनो, तुम्हाला मध्ये ख्रिस्तामध्ये जेव्हा जन्म दिला तेव्हा तुम्ही हे आम्ही आलो, तर तुझ्या मागे एवढे पोरं बाळ चिल्ल पिल्ल लोक, त्यांचा हिशोब कोण देणार? अरे ते तुला मी दिलेलं फळ होतं आणि त्याचा हिशोब पण तुला द्यावा लागणार आहे. तुझ्या शेजारी एवढे लोक होते, त्यांचा हिशोब कोण देणार? तुझ्या घरामध्ये तुझे नातलग होते, त्यांचा हिशोब कोण देणार? अरे त्यांच्या सकट तू उभा राहा आणि मग माझ्याशी बोल. आणि पुढे काय म्हणतो तो? यस, इथे बघा तो म्हणतो, अरे आळशी दासा, आज आमच्यापैकी अनेक जण आहे आळसामध्ये लोळतात. रविवारच्या दिवशी ते म्हणतात की आठवडाभर आम्ही काम करतो, एकच दिवस रेस्ट करायला मिळतो आणि आम्ही रेस्ट करतो, उशिरा उठतो, त्यामुळे उशिरा चर्चला येतो, उशिरा आम्ही उठतो त्यामुळे चर्चच निघून जातो आणि मग आम्ही ऑनलाईन जॉईन करतो. अशा प्रकारचे अनेक सबब आपण देतो. नोकरीच्या वेळेस आपण पंचिंग करायला वेळेवर गेलो नाही तर आपला पगार कट होतो. आपण उशिरा गेलो तर अर्धा पगार कट होतो. थोडं उशिरा गेलो तर तो म्हणतो आजची सुट्टी लागली, तुझे पगारचे पैसे कट होणार. आपण घाबरून जातो. पण इथे काहीच नाही मिळत का हो आम्हाला? इथे आम्हाला काही देव देत नाही असा जर विचार करून आपण या मंदिर व देवाला आपण म्हणतो अरे कुछ नाही, सब चलता इकडे, हे म्हणतो. तर मला सांगू द्या, आज काही त्याचा परिणाम होणार नाही. आपण आळशीदास ठरणार आहोत. परंतु पुढे सांगितलं, अरे दुष्टा, हे दुष्ट झालंय, हे पाप आहे, हे पाप तुम्ही आणि मी करत आहोत का? त्यामुळे त्याला शब्द त्यांनी वापरला, अरे दुष्टा, तू दुष्ट आहे, तुला काम करायचं नाही, तू आळशी आहे. बाकीच्या लोकांनी बघ, 5 वाल्याने आणखीन 5,000 आणून दिलेले आहे, त्याला मी बहुतांवर त्याची नेमणूक करत आहे. 2 वाल्याला 2 आणखीन आणून दिलेले आहे, त्याची पण बहुतांवर नेमणूक करते. परंतु आता तुझी नेमणूक तर विसरूनच जा. आता ते अंधारात, तिथे दात खिळी बसणार आहे, जिथे अग्नी आहे, गंधकाचा सर्व, तिथे तुला जावं लागणार आहे. कारण की तू दिलेल्या पैसा आणि फळाचा सदुपयोग केला नाही. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती हे देवाचं ख्रिस्तामध्ये मिळालेलं फळ आहे. संत पाऊल म्हणतो की सुवार्तेचे योग्य मी तुम्हाला जन्म दिलेला आहे. इथे बसलेले कोणी असे आहे का विदाऊट आई बापाचे? आई बापच नाही आहे ना, डायरेक्ट आपण आलो. येशू ख्रिस्त देखील एक माता आणि पित्ताच्या द्वारे या जगामध्ये आलेला आहे. यस, माता आणि पित्ताने तुम्हाला आणि मला जन्म दिला आणि जन्मापासून आजवर आपण वावरत असताना निश्चितच माता पिता कदाचित जगात आहे किंवा नाही आहे, तर वृद्ध असतील त्यांची काळजी घ्या, आणि नसतील तर तुम्ही तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने ते बघत आहे. जसं एक वृद्ध होता जो भिकारी होता, परंतु एक श्रीमंत होता. श्रीमंत तिथे गेल्यानंतर त्याला कळालं की मी माझ्या भावांसाठी, माझ्या घरासाठी काही केलं नाही. तो म्हणतो मला एक संधी दे, जाय लाजरला पाठवा. भिकारी लाजर आहे, भीक मागतो, परंतु हा जाऊन तिथे सुवार्ता गाजवला. अरे काय सुवार्ता गाजवला? तो म्हणे तू मोशे आणि खूप सारे संदेश त्यांचं ऐकावं त्यांनी. तेव्हा नाही, त्यांचं नाही ऐकणार, तो स्वर्गातूनच कोणीतरी उतरायला पाहिजे. हो प्रियानो, प्रत्येक वेळेस तुम्हाला जर स्वर्गातून उतरणारे चिन्ह चमत्कारासाठीच मंदिरात येते तर देव म्हणतो मी ते देणार नाही. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो मी, प्रत्येक वेळेस तेल आणि पाणी घेऊनच पुढे येतात आणि तुम्हाला असं वाटतं की स्वर्गातून काहीतरी अद्भुत घडल तरच मी चर्चला जाईल, आणि ते घडत नाही तर तुम्ही आणि मी चुकत आहोत. तिथे अब्राहम म्हणतो नाही, स्वर्गातून उतरलेलं काही देणार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो मी चमत्कार करणार नाही, पुष्कळ अगोदर केलेले त्याच्याकडे त्यांनी बघावं. प्रेज द लॉर्ड. यस, पुष्कळ गोष्टी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या, त्याच्याकडे मागे बळावं. प्रत्येक वेळेस नवीन चमत्कार होईल तरच मी देवाची स्तुती करेल. प्रत्येक वेळेस चमत्कार घडलं, माझं सगळं काही भलं होईल तरच मी येशूला मानल. तर मग त्या वधस्तंभाच्याकडे बघा. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो झाल्यास हा प्याला माझपासून ठळून जाऊ दे. यस, हा देखील चमत्कारच होता, परंतु देवाने तो चमत्कार त्याच्यासाठी केलेला नाही. तो म्हणतो की त्या वधस्तंभावर जेव्हा तू रक्त सांडतील तेव्हा रक्ताच्या द्वारे चमत्कार घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आपल्या मुलांसाठी, लेकरांसाठी जेव्हा रक्त सांडतात आणि घाम गाळतात, आळशी नाही बनत, घाम गाळतात, रक्त सांडतात, रक्त जाळतात, तेव्हा चमत्कार घडणार आहे. आणि तो चमत्कार हा आहे की जे हरवलेले आहे ते तारलेले होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशूसाठी. हे चमत्कार आहे.
कारण की जे पापात होते ते स्वर्गाच्या राज्याच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं गेलं. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. येशू ख्रिस्ताला हे देण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. तो म्हणतो स्वर्गातून मानना पाडायसाठी, मेलेले जीवन करण्यासाठी. ते तर माझ्या नावात होतच, ते होणारच. परंतु हे माझं जगामध्ये येण्याचं उद्दिष्ट नव्हतं. हे उद्दिष्ट नव्हतं. आणि त्यासाठी प्रियांनो, आज परत एक वार आपण हेच लक्षात ठेवा की आपण फळ देणारे व्हावे. आणि त्या फळाचा लाभ जर तुम्हाला आणि मला या मंदिरामध्ये मिळत आहे तर आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. 35 वर्ष जेव्हा आपण पूर्ण झालेला आहोत, आपल्या जीवनाचा जवळपास अर्धा भाग असतो 35 वर्ष म्हणजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वाढ दिसायला पाहिजे. आणि ती वाढ तुमच्या आणि मला दिसणे अतिशय गरजेचं होतं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या झाडाच्याकडे बघितलं आणि ते झाड होतं अंजिराचं झाड. येशूला भूक लागली, परंतु तिथे त्या झाडाला काही देखील नव्हतं जे येशूला तृप्त करतील. प्रेज द लॉर्ड. आज येशू भुकेला आणि तान्हेला या मंदिरात येतो आणि म्हणतो मला तहान लागली आहे. प्रेज द लॉर्ड. कुठून बोलतो येशू मला तहान लागली आहे? कुठून बोलला येशू ख्रिस्त? कुठून बोललाय? बोला वधस्तंभावून. वधस्तंभावून एक उद्गार आहे ज्यामध्ये येशू म्हणतो मला तहान लागली आहे. आज येशू ख्रिस्त वधस्तंभावून परत एक वार मला म्हणत आहे, आपल्या सर्वांना म्हणत आहे, ऑनलाईन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मला देखील तहान आहे. येशूला काय पाण्याची तहान होती का? हो, येशूला आत्म्याची तहान होती. की जे आत्मे या जगामध्ये पापामध्ये अंधकारामध्ये आहे त्यांच्यासाठी जे मी आज रक्त सांडते व अर्पण करत आहे ते त्याच्यासाठी फलदायी होणार आहे. आणि त्यासाठी मला तहान लागली. परंतु ते तहान भागवण्याचं काम कोण करणार होतं? वधस्तंभावर टांगलेले लोक, वधस्तंभाच्या समोर उभे राहणारे लोक, तुम्ही आणि मी, ती तहान भागवायचं काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने आपलं काम केलं आहे आणि तो आज देखील काम करतो. तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये ठेवून तो बळ आणि ताकद देतो. परंतु प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी त्याचा उपयोग करतो किंवा नाही. आणि यासाठी आता मी काही मुद्दे घेणार आहे आणि मग मी संपवणार आहे. आणि मुद्दे हे आहे की आपण ज्या मंदिरामध्ये येतो आणि जिथे एक नवीन आत्मे येतात किंवा नवीन ख्रिस्तामध्ये येतात, मंदिर त्यांना काय देतो? रिपीट करतो. आपण आलो काय म्हणता, हो पाळक साहेब काहीच नाही, हो मजा नाही, त्या मंदिरात गेलं तिथे लय भारी, तिकडे गेलं ना तर हे खूप आहे, सगळेच भारी आहे कारण की प्रत्येक मंदिरामध्ये येशू असतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही येशूचे भुकेले तान्हेले म्हणून मंदिरात या, तुम्हाला येशूचं दर्शन आणि स्पर्शाचा लाभ होईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही भुकेले तान्हेले नाही, त्यामुळे तुमचे तृप्त झालेले आहात आणि तुम्हाला एकच तहान आहे, आमच्या जीवनात मिरेकल व्हावं, चमत्कार व्हावं. आणि त्यामुळे मिरेकल चमत्कारच्या येशूला तुम्ही सोचता. प्रेज द लॉर्ड. आम्हाला येशू म्हणतो मला तारण देणारा व्हायचं आहे तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण की मला या जगामध्ये पहिले धार्मिकता आणि त्याच्या राज्यासाठी माझं आगमन झालंय, मग मी इतर सर्व काही देणार आहे. आणि त्यासाठी आपण या मंदिरामध्ये येत असताना जे नवीन फळ येतात, जे येशूमध्ये बदलले जातात, यामध्ये आज आपल्या मंडळीमध्ये अनेक जण आहे ज्यांना कदाचित ते फर्स्ट जनरेशन ख्रिश्चन आहे, जे पहिली पिढी आहे जे ख्रिस्तामध्ये आलेली आहे, त्यांना अनेक गोष्टीचा अनुभव नाही. आताच आम्ही बहिणीने सांगितलं की मला वाचता येत नाही, मला वाचता येत नाही, परंतु प्रभूला धन्यवाद असो की आमच्या सिस्टर निर्मळ, सिस्टर क्रिस्पिन लोकांना एक साक्षरताच्या क्लासाच्या द्वारे लिहिणं वाचणं शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, या मंदिरामध्ये हे घडत आहे, मंदिरामध्ये घडत आहे. जरी ह्या दोन बहिणी शिक्षण देत आहे, परंतु त्या शिक्षणाच्या मागे कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. यस. कारण की आम्हाला ही अपेक्षा आहे की मला लिहिता वाचता आलं तर मी काय वाचणार आहे? पहिले पवित्र शास्त्र वाचणार आहे. मी काय वाचणार आहे? पवित्र शास्त्र. येणाऱ्या दिवसामध्ये आता या महिन्याच्या ज्ञानोदयमध्ये माझा लेख येणार आहे, तो अवश्य आपण वाचावा. जर वाचलं तुम्हाला आवडतं तर. पहिली गोष्ट आहे की आपण मंडळीमध्ये जेव्हा तुम्ही सर्वजण आलेले आहे, कोणत्या गोष्टीच्या शोधात आलेला आहे? कारण की फळ दिल्यानंतर किंवा फळ मिळाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी घ्यावायच्या असतात. आदम आणि हवा जेव्हा त्या झाडाकडे बघितले, आदमने स्वतःला कंट्रोल केलं, पण हवा कंट्रोल करू शकली, मला खायला पाहिजे, मला खायला पाहिजे. आणि त्याने सैतानाच्या आहारी जाऊन ते फळ तोडलं आणि खाल्लं, कारण की ते दिसण्यात मनोहर होतं, खूप चांगलं होतं, खूप आवडलं तिला. कारण की त्याचे दोष नेत्राचा होता, विचाराचा होता. तिला असं वाटलं की मला देव मूर्ख बनवतो, सैतान हा मला काय करत आहे? योग्य डिसिजन देतो. आणि जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना वाटतं की चर्चमध्ये पाळक येडा बनवतो, मूर्ख बनवतो. बाबा
मला जगातल्या गोष्टी जर केल्या नाही तर मी उद्या प्रॉब्लेम मध्ये येईल. पालकांचा किंवा बायबलचा जर मी विचार केला ना तर भिकेलाच लागल मी. परंतु एक लक्षात ठेवा, की जर देवाच्या मागे, येशूच्या मागे चालतो, तो कधी देखील भिकारी म्हणून जगू शकत नाही. हा इतिहास सांगतो आणि देव देखील सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे पहिली गोष्ट जी आहे ती ही आहे की मंदिरामध्ये जेव्हा येतो तेव्हा आम्हाला विश्वास मिळतो. रोमकरास पत्र 2 अध्याय 18 वचन, रोम 2:18. आणि मी 5 मुद्दे सांगून संपवणार आहे. 2:18 मध्ये तुला त्याची इच्छा कळते. कोणाची इच्छा कळते? देवाची इच्छा काय आहे. यस, मी मंदिराला जातो, मी मंदिराला येते, माझ्या संदर्भात, लोकांच्या संदर्भात, मंडळीच्या संदर्भात देवाची इच्छा काय आहे. जोपर्यंत इच्छाच कळत नाही तोवर कसं काय कळणार, है ना, अनेकदा. आणि त्यामुळे त्याला इच्छा कळते पुढे. आणि मग हे शिक्षण, हे इच्छा कशातून सांगितले जातं? पाळक साहेब कशातून सांगतात? मनातून काही सांगतात का? पवित्र शास्त्रातून, नियमशास्त्रातून त्यांना शिक्षण देखील मिळतं. आणि त्यामुळे आमेन म्हणा, सर्वोत्तम, सर्वोत्तम. कारण की सर्वोत्तम गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आहे, जगामध्ये कुठे देखील नाही. प्रेज द लॉर्ड. ते तुला कळतं कुठे आल्यानंतर? मंदिरामध्ये आल्यानंतर. मला प्रेज द लॉर्ड, येशूला धन्यवाद असो. मी मंदिराला येतो, मला सर्वोत्तम असं मिळतं, मला सर्वोत्तम असं मिळतं. यस, कारण की मंदिरामध्ये देव आहे, येशू आहे, त्याचं पवित्र शास्त्र आहे, भक्ती करणारे सहभागिता आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं लक्ष आता देवाकडे केंद्रित झालेलं आहे. आणि देव तुमच्याशी बोलत असताना या वचनातून तो तुमच्याशी बोलत आहे आणि माझ्याशी देखील बोलत आहे. आणि जे काही तो बोलत आहे ते वचन असल्या कारणाने ते सर्वोत्तम आहे. कारण की आकाश आणि पृथ्वी ते टळतील परंतु माझे वचन कधी देखील बदलणार नाही, असं वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत येतं. प्रेज द लॉर्ड. मी कालच वाचत होतो की टिंडेल म्हणून होते आणि 1500 ईस्वीमध्ये त्यांनी पवित्र शास्त्र, आपल्याला माहिती आहे की किंग जेम्स जे वर्जन होतं त्याच्यामध्ये विविध लेखक होते, त्यापैकी एक हे होते, टिंडेल होते. आणि त्यांनी मूळ लेटिन आणि हिब्रू मधून बायबल ट्रान्सलेट केलेलं आहे. परंतु त्या काळातल्या लोकांना किंवा त्या काळातल्या धार्मिक लोकांना किंवा आपण म्हणूया त्या काळातल्या ख्रिस्ती लोकांना ते आवडलं नाही आणि त्यांनी बायबल ट्रान्सलेशन केलं. म्हणजे सर्व लोकांपर्यंत बायबल जाऊ नये म्हणून त्यांना जिवंत जाळलं. काय केलं त्यांना? आज तुमच्या आणि माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे, किंग जेम्स वर्जन म्हणून म्हटलं जातं इंग्लिश मधलं. आणि त्याच्यामधला एक लेखक आहे ज्याने जवळपास 80% बायबल जे आहे लॅटिन आणि ग्रीक मधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. आणि ते करत असताना त्यांना मृत्यू सहन करावे लागले. हे बघ, मारणारे कोण होते? सैतान होता का? मारणारे कोणी वेगळे होते का? ख्रिस्ती लोक होते. त्यांची इच्छा होती की हे बायबल सामान्य लोकांपर्यंत जाता कामा नाही. हो प्रियांनो, आज विचार करा, तुम्ही आणि मी जर बायबल वाचत नाही, तुमचे लेकरं, तुमच्या मुलांना तुम्ही त्याच्यापासून रोखत आहात. कारण की तुम्हाला आणि मला वचन वाचनामध्ये इंटरेस्ट नाही. आणि त्यामुळे आमचे लेकरं बघतात ते म्हणतात, अहो काय काही इम्पॉर्टंट नाही, माझे मम्मी डॅडी वाचत नाही. माझे मम्मी डॅडी चांगलं करतात, माझे मम्मी डॅडी योग्य प्रकारचं जीवन वागतात. मी पण माझ्या मम्मी आणि माझ्या डॅडी सारखं, माझ्या भावासारखं, माझ्या बहिणीसारखं, माझ्या पतीसारखं, माझ्या पत्नीसारखं बनेन. कारण की ते चर्चला जातात पण घरी बायबल वाचत नाही, ते चर्चला जातात पण प्रार्थना करत नाही, ते चर्चला जातात परंतु कौटुंबिक भक्ती घेत नाही. मी पण तसंच बनल. काय झालेलं? आपलेच लोक आपल्या लोकांना मागे खिचत आहे. इथे सैतानाचा काही संबंधच नाही. कारण की आम्ही आळशी आहोत. अरे आळशी आणि दुष्ट दास असं म्हटलेलं आहे. तुला तिकडे संधी नाही जिथे मी तुला घेऊन जाऊ इच्छितो. इथे स्पष्ट वचन हे सांगतं की मंडळीमध्ये तुमचा आणि माझा विश्वास हा दृढ होतो की मी जे वचन ऐकतो, जे मी शिक्षण घेतो, जे काय माझ्या जीवनासाठी मार्ग दाखवला जातो, जे काय माझ्या जीवनासाठी देवाचे उद्दिष्ट ते मला कळतात, ते देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इतर लोक जेव्हा ते ऐकतात आणि ते देखील जरा आशीर्वादित ठरतात. आणि 35 वर्ष देवाने मंडळीची भरभराट केलेली आहे, तर माझी देखील अशाच प्रकारे भरभराट होणार. प्रेज द लॉर्ड. आज ही मंडळी 35 वर्ष अगोदर ताडीवाल्या लोक चर्चला सुद्धा माहित नव्हते.
या एरियातल्या लोकांना माहित नव्हतं की पत्र्याचं चर्च एक नाव होतं, याचं काय होतं, बरोबर आहे का सिस्टर? पत्र्याचं चर्च म्हणून याचं नाव होतं. परंतु आज हे चर्च जगात काम करतं. इथून मी कॅनडामध्ये संदेश देतो. मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेचे पाहुणे आपल्याकडे गेले आणि या शनिवारी मँचेस्टर मधून बिशप आपल्या चर्चमध्ये येणार. प्रेज द लॉर्ड. हे इंडियाचं नाही आहे, युरोप, अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या गोष्टी मी करत आहे. का हे काय घडत आहे? तुम्हाला आणि मला देवाला नुसतं ताडीवाला रोड किंवा पुण्यापर्यंत नाही, महाराष्ट्राचा, इंडिया नव्हे तर इंटरनॅशनल बनवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव इंटरनॅशनल ऑलरेडी आहे, तुम्ही बी काय बनवणार त्याला? परंतु त्याची इच्छा आहे की ख्रिस्ती मंडळीच्याद्वारे हे कार्य मला पुढे न्यायचं. तर मंडळीला देव पुढे तर लोकांना नेणार नाही का? नेणार की नाही नेणार? तुम्ही प्लॅनिंग आपण किती बनवा, परंतु रस्ता मंडळी आणि चर्च मधूनच जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती पण विजा काढा, तुम्ही किती पासपोर्ट बनवा, परंतु तुमचा रस्ता देवाने आखलेल्या ट्रॅक वरूनच तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी मंडळीला येणं गरजेचं आहे. कारण की हा विश्वास की नाही, देव मला इंटरनॅशनल लेवल पर्यंत किंवा जागतिक स्वरूपामध्ये पुढे नेऊ इच्छितो, ही मनुष्याची नाही, ते देवाची इच्छा आहे आणि ती पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुम्ही सांगा इतरांना, जी हे तर नाही, ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आणि त्यासाठी मंदिराला येऊन ग्रहण करणं. दुसरा मुद्दा घेऊया आपण. आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये योहान 4 अध्याय आणि 23 आणि 24 यामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते वचन आपल्या सर्वांचा परिचयाचं देखील आहे की आराधकाने किंवा उपासकाने कशी उपासना करायला पाहिजे. योहान 4, 23, 24. आणि आत्म्या व खरेपणाने देवाची उपासना करतील. यस, हे तर आमच्याकडे पुष्कळ वाद्य जरी नसले, परंतु कदाचित खूप चांगले सिंगर किंवा गायक जरी नसले, परंतु काही लोकांनी, जसं यामध्ये प्रीती निर्मळ देखील आहे किंवा आपल्यामध्ये ब्रदर मिखा देखील आहे, ते हायली क्वालिफाईड आहे, उच्च चांगल्या पोस्टवर आहे, परंतु ते या मंदिरासाठी वेळ देऊन आत्म्याने खरेपणाने उपासना करतात. प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्यांच्याकडे बघायचं आहे. त्यांच्याकडे धन आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे. ते दुसरीकडे पण जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकत, परंतु देवाने त्यांना म्हटलं की तू ख्रिस्ती मंडळीसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी या मंडळीमध्ये वर्षानुवर्ष ते सेवा अर्पण करत आहे. का आम्ही त्यांच्यापासून शिकू शकत नाही? का आम्ही त्यांच्यासारखे बनू शकत नाही? का त्याच्यासारखे आम्ही पुढे जाऊ शकत नाही? ते आत्म्याने सेवा करत म्हणून पुढे गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तोच आत्मा देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी, तरुणांनो आणि प्रत्येक भक्तांनो, एल्डर्सलो, तोच आत्मा तुमचा आणि माझा देखील आत्मा आहे. आणि तो जर आत्मा तुमचा आणि माझा आहे, तर ते जर आत्म्याने खरेपणाने स्तुती करतात, तर त्याचा लाभ आम्ही तर घेतो. आमच्या घरी बसलेल्या व्यक्तींना का मिळू नये? प्रेज द लॉर्ड. नाही बाळक साहेब, ते काय ते एकदम भारी भारी चर्चचे असं व्हिडिओ बघतात आणि ते काय म्हणतात त्याच्या रील्स बघतात आणि तिकडे जाऊन ते बघतात. ते आपल्या मंडळीमध्ये कसं काही नाही म्हणून ते आम्ही येत नाही. यस, आपण मंडळीचा अपमान करत नाही, आपण देवाने दिलेल्या योजनेचा आणि देवाचा अपमान करत आहोत. कारण की देवाला ती शमरोनी स्त्री हे सांगते. शमरोनी स्त्रीला येशू हे सांगते. कोणाला सांगतो? शमरोनी स्त्री काय म्हणते? अहो, माझी पात्रता नाही तुम्हाला पाणी द्यायची. त्याच्यावर भजन देखील आहे. तेलोरे साहेब बाहेर बसलेले, ते नेहमी मी शमरोनी आणि त्याच्यावरती भजन गातात. मी पात्र नाहीये, पण येशू म्हणतो नाही, तू पात्र आहे. कारण की ज्या समय तू हे पात्र इकडे खाली टाकशील आणि गावाकडे जाशील, पूर्ण गाव बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. ती फार चर्चला जाणारी होती का? असं वाटतं का ते शमरोनी स्त्री चर्चला जात होती? ती फार वर्शिपर होती, फार मोठमोठे संदेश देणारे होते. ती म्हणते मी कोणीच नाहीये, माझ्या हातून पाणी पिण्याचे देखील यहुदी लोकांची पात्रता नाही. परंतु जेव्हा येशू भेटला, येशू तिला म्हणतो की तू पाणीने तुझ्या जीवनातून जिवंत पाण्याचे झरे वाहतील. प्रेज द लॉर्ड. पाणी 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 काय करते तू? अरे तुझ्या जीवनातून असे झरे वाहतील की गावचे गाव बदलून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आणि गाव बदललेलं आहे, गाव पळत आलेलं आहे. खरोखर मसीहा आलेला तो हाच आहे का मी बघतो. प्रेज द लॉर्ड. हे या मंदिरातून मिळतं. कारण की तो येशू जो तो विहिरीच्या जवळ होता, तोच येशू आज इथे तुमच्या आणि माझ्या जवळ आहे. आणि जसं पहिल्या वचनामध्ये मी सांगितलं की येशू म्हणतो मला तहान लागली, इथे देखील येशू म्हणतो बाई मला तहान लागलेली आहे. आणि ती म्हणते
पाणी मी देते. येशू म्हणतो हे पाणी नाही, मला ते पाणी पाहिजे तर गावामध्ये आहे. गाव आणि गावचे गाव आला आणि येशूची तहान, येशू तृप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, जर एक शमरोनी स्त्री जर गाव इथे येशूपर्यंत आणू शकते, तर तुम्ही आणि मी काय आणणार आहोत येशूकडे? कोणत्या प्रकारचे फळ देणार आहोत? तिने फळ दिला, त्वरित फळ दिलं. येशू तिथेच थांबला होता. येशू गेला का निघून? नाही, येशू तिथेच थांबला. का थांबला होता येशू? कारण की त्याला माहिती आहे की आता काम सुरू झालेलं आहे. ही गेलेली आहे लोकांना धरण्यासाठी. पेत्राला म्हणतो, योहानाला म्हणतो, शिमोनाला म्हणतो, अरे काय मासे धरतो, मी तुला माणसं धरणारा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हो, तुम्ही आणि मी सर्व मासे धरण्यासाठी किती दिवस तडफडणार आहोत. अहो, तुम्ही आणि मी माणसे धरणारे आहोत. आणि ती बाब लक्षात ठेवण्यासाठी मंडळी तुम्हाला आणि मला जागृत करणारे, पेटवणार आहे. कारण की या मंदिराचं नाव आहे, काय नाव आहे? इथे ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला भेटतो आणि तो तुम्हाला पेटवतो, सेटवतो. जा म्हणतो, माझ्या नावामध्ये जा. तू शब्द पवित्र आत्म्याच्या द्वारे सामर्थ्याने भरून लोक मंदिरापर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत तो घेऊन येणार. तिसरा मुद्दा घेऊया आणि त्याच्यामध्ये याकोब याचा 2रा अध्याय आणि 14 ते 17 वचन वाचूया. याकोब जो येशूचा बंधू आहे आणि तो 2रा अध्याय आणि 14 ते 17 मध्ये सांगतो, आता इथून आपला महत्वाचा टॉपिक सुरू होता की कृती. विश्वासासाठी कशाची गरज आहे? कृती आहे. परंतु नुसती प्रार्थना करतात, नुसती अन्यान्य भाषा बोलतात, नुसतं हिलिंग करतात, त्यापेक्षा पण एक कृती या मंदिरातून नेहमी केली जाते आणि केली जाणार आहे. आणि ती कृती आहे वचन 15 मध्ये की माझा भाऊ आणि माझी बहीण. बोला, वाचा पुढे. यस, आज आमच्या मंदिरामध्ये अनेक जण आहे ज्यांना तेल आणि पाणी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात, परंतु हेच नाही ना बाळासाहेब, ते मिळत नाही, नोकरी मिळत नाही, आम्हाला घरात खायला अन्न नाही. तुम्ही करतात, प्रेज द लॉर्ड, परंतु त्याच्याबद्दल काय? आणि मला सांगू द्या, मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या मंडळीमध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये याला म्हणजे समाजसेवेला देखील आम्ही प्राधान्य देतो. प्रेज द लॉर्ड. यस. आणि कोरोनामध्ये आणि त्याच्या अगोदर, असं कोरोना आला त्या अगोदर पासून आमच्या मंडळीची प्राथमिकता ही आहे की गरजवंत दुःखी लोकांची मदत करावी. आमच्याकडे खूप पैसा येतो आणि अमेरिकेवरून आणि इंग्लंडवरून आमच्याकडे पैसा येतो असं नाही. हा पैसा मंडळीचाच पैसा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मागच्या वेळेस बघितलं, मासिडोनियाच्या मंडळीमध्ये काही नसताना त्यांनी बहुत असं दिलं. त्यामुळे तो यरुशलेमच्या मंडळीच्या समोर त्यांचं कौतुक करत म्हणतो की ह्यांनी काही नसताना बहुत असं दिलं. आपली मंडळीमध्ये अनेक जण आहे ज्यांच्याकडे काही नसताना देखील ते दशमांश देतात. प्रेज द लॉर्ड. यासाठी की हे पैसे जे देवाचे मी देवाला देतो, आणि देव कोणाला देईल? देव कोणाला देणार आहे ते पैसे? देव गरजवंतांना देणार आहे. देव गरजवंतांना, आणि अनेक गरजवंताची गरज भागवणं या मंडळीचं एक महत्वाचं कार्य आहे, सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाळसाहेब येतो ना आम्ही घ्यायला, बरोबर तुम्ही बोलवा, लगेच येतो आम्ही. 2-3 माणसंच घेऊन येतो एकदम, कारण तुम्ही फार देतात आम्हाला. आम्ही कोणी देणारे नाही, देव देतो. प्रेज द लॉर्ड. घेण्यासाठी किती गर्दी होते, देण्याचा वेळ येतो तर लोक येत नाही. गंभीर बाब आहे. मला बोलायला नाही पाहिजे, परंतु कधी कधी मला ते बोलावं लागतं. यस प्रियानो, आम्ही घेणारे नव्हे तर काय व्हायला पाहिजे? देणारे. मंडळी देत होती, देव देतो. ही मंडळीचं कार्य आहे, देणं हे मंडळीचं कार्य. आज तुम्ही मंडळीला देते, परंतु तुम्ही यासाठी आशीर्वादी ठरते की मंडळी देणारी असल्यामुळे तुमचा पैसा योग्य व्यक्तीमध्ये ख्रिस्ताच्या नावापर्यंत पोहोचतो. प्रेज द लॉर्ड. त्याचा अपव्यय होत नाही, कारण की आज आपण समाजामध्ये बघतो आणि अनेक मंदिरांमध्ये लोक घेतात आणि अनेक गोष्टीमध्ये उडवून देतात, परंतु गोरगरिबांची सेवेसाठी चर्च पुढे येत नाही. त्यांच्याकडे FD आहेत, त्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, त्यांच्याकडे त्यांच्या मागे पुढे चालणारे कोण असतात ते बाउन्सर्स आहे, परंतु गोरगरिबांना ते थाव देत नाही, मदत करत नाही. परंतु ही मंडळी
अशा प्रकारचं कार्य करते. प्रेज द लॉर्ड. आणि मी परत एक बार रिपीट करतो, अशा गरजवंतांना मंदिरात घेऊन या. प्रेज द लॉर्ड. कदाचित अशा प्रकारच्या गरजा जेव्हा त्यांना पूर्ण होईल, त्यांना कळल की देणारा कोणी नाही, ख्रिस्त मंडळीने, कोणी एल्डर्स नाही, बरी पाळक नाही, तर माझा येशूने मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यामुळे या मंडळीचं कौतुक आज सगळं सर्वत्र होत आहे. का? कारण की ही मंडळी जी आहे ते गरजवंताचं दुःख, समस्या, अडचणी, प्रश्न जाणते, नुसतं जाणते, त्याच्यासाठी प्रार्थना करून सोडून देत नाही, तर मदतीचा हात त्यांना देते. आणि त्यामुळे देवाच्या दृष्टिकोनातून ते चांगले शंभरोनी ठरत आहे. प्रेज द लॉर्ड. ही शंभरोनी स्त्री पण चांगली ठरली होती, विहिरीच्या जवळ उभी होती आणि ती गेली आणि गावाला घेऊन आली. आज तुम्हाला आणि मला चांगलं शंभरोनी ठरायचं आहे, तर तुम्हाला आणि मला गरजवंतांना आणायचं आहे. त्यासाठी नाही. काही लोक म्हणते काळक साहेब कन्वर्ट करतो का तुम्ही काहीतरी देऊन, तर कन्व्हर्जन साठी नाही, परंतु गरजवंतांची गरज, कष्टी लोकांचे सर्व अश्रू पुसण्याचं काम हे येशूने केलेलं आहे. आणि तेच काम येशू मध्ये ख्रिस्ती मंडळी करत आहे. आणि त्यासाठी या मंडळीकडे गांभीर्याने बघा, गांभीर्याने बघा. कारण की ही मंडळी ते काम जे इथे आपल्याला पौलाने लिहिले, याकोबाने लिहिलेलं आहे की कोणी म्हणेल तुझ्या क्रिया ठाई विश्वास आहे, परंतु मला क्रिया नाही, तर क्रिया वाचून आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रिया वाचून तुला दाखवीन, क्रियातून तुला दाखवीन. यास आम्ही क्रियाशील ख्रिस्ती असो. ख्रिस्ती मंडळी ही क्रियाशील ऍक्टिव्ह मंडळी आहे. कारण की ही या सर्व गोष्टी करत असताना देखील एक महत्वाचं कार्य जे येशूने केलेलं आहे की कोणी उघडा आहे. येशू ख्रिस्ताने देखील आपल्या याच्या शब्दामध्ये सांगितलं की मी जेव्हा उघडा होतो तेव्हा त्यांनी मला कपडे दिले, जेव्हा मला घर नव्हतं त्यांनी मला काय दिलेलं, निवारा, जेव्हा मी कैदखान्यात होतो त्यांनी माझी काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळे मी ह्याच्यावर प्रसन्न आहे. येशू ख्रिस्ताने तो दाखला दिलेला आहे. ते लोक म्हणतील आम्ही कधी केलं, आम्ही कधी केलं, विसरून जातात ते लोक. यस, आम्ही विसरून, आम्हाला देखील आम्ही विसरून जातो, आम्ही मंडळीला देतो, परंतु लक्षात ठेवा देव विसरत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे देतात आणि ज्या लोकांना इथे घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतात, देव त्यांना विसरत नाही. तुमचा सर्व हिशोब देवाने आपल्या हातामध्ये ठेवून त्याची नोंद केलेली आहे की हा देणारा ख्रिस्ती आहे आणि हा नुसता प्रार्थना देतो, हा संदेश देतो, परंतु हा इतरांच्या गरीबाला लागेल ते तो देत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे कोणाच्या नावाने देतो? येशूच्या नावाने. आणि त्यामुळे या मंडळीचं नाव ख्रिस्ती मंडळी चर्च आहे. चौथा मुद्दा, आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या मंडळामध्ये एक व्यक्तीचं काम चालू नाहीये. वारंवार सर्वांना प्रोत्साहित केलं जातं की या तुम्ही पुढे साक्ष द्या. बरोबर आहे का? आळवतात का पाळक साहेब? नका देऊ साक्ष, नका देऊ साक्ष. गीते गा, साक्ष द्या, गुडघ्यावर या, प्रार्थना करा आणि मंडळीच्या कार्यामध्ये सहभागी व्हा, शिक्षण घ्या, ग्रॅज्युएट व्हा. तुम्हाला मंडळीच्या द्वारे अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातील. प्रेज द लॉर्ड. तरुण लोक पुढे या, तुम्हाला तुमची गरज आहे, मंडळीसाठी देवासाठी कार्य करा. ते कार्य करतात. स्त्रियांना तुम्ही पुढे या, मंडळीच्या कार्यात सहभागी व्हा. ते तुम्हाला तिथे सर्व प्रकारची गरज पूर्तता केली. काही लोक मोठ्या मोठ्या चर्चमध्ये गेले. मला आठवतं सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जण होते ज्यांनी म्हटलं अरे पत्र्याच्या चर्चमध्ये काय जायचं, पत्र्याच्या शेडमध्ये काय, सोडून मोठ्या चर्चमध्ये गेले. आज ते काहीच करत नाही. परंतु आज इथे या मंडळीमध्ये सर्वांना संधी दिली जाते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे हे नाही बघितलं आता की तिला बोलता येतं की नाही बोलता येत, ती एकदम हायली क्वालिफाईड आहे की नाही, ती शिक्षित आहे की नाही. ज्यांना वाचता येत नाही तेही साक्ष देतात की नाही देत. जे वाचता लिहिता येत नाही ते देखील मंदिराला येतात आणि देवाचा गौरव करतात. प्रत्येकाला देवामध्ये संधी आहे. आणि ही संधी जेव्हा दिली जाते त्याच्यावरून कळतं की या मंदिरामध्ये येशू आहे. आणि येशू हेच म्हणतो की श्रीमंताच्या बद्दल तो सांगतो की सोयीच्या नोक मधून उंट जाईल, परंतु श्रीमंताचा देवा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार कर. मी दीन, दुःखी, कष्टी, निराश, अडचणीत आलेल्या लोकांसाठी या जगामध्ये आलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा अशा लोकांना येशू इथे बघतो की यांना संधी मिळते, देव आनंदित होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे मोठे मोठे क्वालिफाईड वक्ते, सिंगर किंवा गॉस्पल सिंगिंग हे आम्हाला इथे ऑर्गनाईज करायचं नाही. आम्हाला आमचे लोक पुढे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळीचे पुढे पाहिजे. परंतु मला सांगा, जर तुम्हीच
यामध्ये पुढाकार घेणार नाही तर मग काय करायचं? मंडळी बंद करून द्यायची, चर्चचा दरवाजा लावून टाकायचा? किती दिवस देव संधी देईल? कुऱ्हाड मुळाच्या जवळ ठेवलेली आहे. येशू म्हणतो त्या अधिकाऱ्याला 1 वर्ष आणखीन संधी दे, परत एक बार मी खत घालीन, परत एक बार पाणी देईल, या वर्षी तरी तो जरूर फळ देईल. जर दिलं नाही तर मग काय आहे? खलास, एंड. त्यानंतर देव वारंवार संधी देणार. तो न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. कृपेचा काळ आहे. कृपेच्या संधीचा लाभ घ्या. मरताना आपण येशू करून जरी स्वर्गात गेलो, पण काय केलं? तो काहीच केलं नाही. तुझे प्रतिफळ नरकात गेलेले आहे. ते सगळे मागचे लोक नरकात गेलेले आहेत. का? तू स्वतःसाठी जगला, परंतु जे तुला फळ दिलेलं होतं, जे तुला ऍसेट दिली होती, जी जबाबदारी दिली, तू पार पाडली नाही. आज या मंडळीमध्ये अनेक कुटुंब आहे ज्यांचे सर्वजण मंदिराला येतात आणि मंदिराच्या विविध ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात आणि त्यासाठी ते प्रार्थना करतात, बायबल वाचतात, अनेक गोष्टी करतात. हो प्रियांनो, आज येशूला हे हवं आहे की प्रत्येकाचं कुटुंब, मी आणि माझं घराणं, तर परमेश्वराची सेवा करणं म्हणजे डायरेक्ट पुलपिटवरून संदेश द्या असं नाहीये. मंदिरामध्ये मंदिराच्या कोणतं पण कार्य करतात आणि येशू म्हणतो गार पाण्याचा प्याला देखील जर तू पाचतो तरी त्याची नोंद घेतली जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब लक्षात ठेवा की ही मंडळी अशी मंडळी आहे की ही ते प्रत्येकाला संधी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर संधी आहे तर तुम्हाला निश्चितच कार्य देखील करता येतं आणि जर कार्य करता येतं तर तुमच्या नावाच्या समोर कार्य केल्याचा मोबदला देखील दिला जाईल. पण अनेक लोक मोठ्या मंडळांमध्ये जातात, तिकडच्या पॉलिटिक्समध्ये नव्या व्यक्तीला कोण विचारायचं? तेव्हा आमच्याकडे पुष्कळ पडलेले जुने, त्यांनाच आम्हाला देत नाही, तुम्ही आले नवीन काय लगेच तुम्हाला संधी देणार आहे का आम्ही? नाही, ते आपल्या असेच बसतात, येतात, फिरून येऊन जातात घरी. हो प्रियानो, कारण की त्यांनी देवाची योजना ह्या मंदिराकडे बघत असताना त्यांनी पत्र्याकडे बघितलं, त्यांनी गरिबांकडे बघितलं, पण येशूकडे बघितलं नाही. त्यांनी पत्राकडे बघितलं, इथली गरिबी बघितली, ती अडचण बघितली, परंतु येशू आणि येशूच्या योजनेकडे बघितलं नाही. त्यामुळे ते निराश होऊन निघून गेलेले आहे. आणि त्यामुळे आज जर तुम्ही हे सर्व काही बघत आहात, विश्वासाच्या नेत्राने बघत आहे, कारण की आता ह्याच्यात काय लिहिलंय? विश्वासामध्ये कृतीची गरज आहे. तुम्हाला विश्वासाने येशू इथे आहे, मग काय कृती करायची? कृती हीच करायची की मी फळ देणार असावं. प्रेज द लॉर्ड. मी फळ देणार असावं. मी नुसतं बघणार नाही, मी नुसतं ऐकणार नाही, तर मी आत्म्याच्या द्वारे भरून जेव्हा रडून प्रार्थना करेन. माझा मुलगा हरवलेला आहे, माझी मुलगी दूर गेलेली आहे, माझ्या कुटुंबात अनेक जण दुःखात आहे, क्लेशात आहे, त्यांना मी म्हणणार आहे चल त्या येशूकडे जे ख्रिस्ती मंडळीमध्ये आहे, चल त्या येशूकडे जे तो आत्म्याचं कार्य अद्भुत करत आहे. मी त्या मंदिरात येऊन प्रार्थना करेन, तो देखील प्रार्थना करेल, त्याचं जीवन बदलणार आहे. नुसतं त्याचं जीवन नाही तर काय झालं, ते फळ, त्याचे पुढचे फळ, त्याची पुढची पिढी ही बदलणार आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की मी तुझ्याशी करार करतो की माझा आत्मा तुझ्या मुखातून, तुझ्या मुलांच्या मुखातून, तुझ्या पुढच्या मुलांच्या मुखातून मी घालणार आहे आणि मी बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हे आपलं थीम होतं एका वर्षाचं, मला वाटतं 18चं की 21चं थीम होतं ते, की मुलांच्या मुलातून त्यांच्या मुलांच्या मुलात घालणार आहे. हा माझा करार आहे, मी बदलणार नाही. परंतु प्रियांनो, आज आपण आपल्या हृदयामध्ये येशूला स्थान दिलं नाही, त्यामुळे ते शक्य झालं नाही. शेवटला मुद्दा घेतो आणि मग मी संपवतो. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 16 वचन. संत पाऊल 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 16 वचनामध्ये काय म्हणतो बघूया. यस, काही लोकांना वाटतं बस सुवार्ता करतो फार मोठं मेहरबानी करतो देवा, मी संदेश देतो म्हणजे फार मोठं, म्हणजे आता मला एकदम सगळ्यांनी नमस्ते करायचं, हे करायचं, फुलं बिले टाकायचे, एकदम कौतुक करायचं. नाही, देव काय स्पष्ट संत पाऊल इथे म्हणतो की मला सुवार्ता गाजवतं तर फार मोठं काम नाही करत आहे मी आपल्या मुलांना हे मंदिरापर्यंत आणत तर फार ग्रेट काम करत नाहीये. हे एक माझी बेसिक आणि फंडामेंटल जबाबदारी आहे आणि ते मी करत आहे, संत पाऊल म्हणतो. परंतु ते जर केलं तर काही मोठं नाही, परंतु केलं नाही तर काय लिहिलेलं तिथे, मग माझी केवढी दुर्दशा होणार, अख्ख्या घराण्याचा नाश होण्याचं कारण मी ठरणार आहे. लक्षात ठेवा,
हे केलं तर काही विशेष नाही, आशीर्वाद मला मिळतील. हे करणं माझं काम आहे. का? कारण की माझ्या मुलाला मी खाऊ पिऊ घालतो, माझ्या मुलाला मी पॉकेट मनी देतो, माझ्या मुलाचा संसार आणि लग्न करून देतो, माझ्या मुलांना चांगल्या नोकरी आणि सगळ्या गोष्टीची सुखसोयी देतो, माझ्या मुलांच्या सर्व गरजा पुरवतो. पण माझ्या मुलाला येशू देत नाही, मला येशू देत नाही. तर ह्याचा अर्थ आहे की मी पैसे कमवण्यासाठी, जगण्यासाठी, फ्लॅट बांधण्यासाठी, जागा घेण्यासाठी आणि संसार करण्यासाठी जन्मलो का? हे कुठे शिकायला मिळालं? हे मंदिरातच शिकायला मिळालं. प्रेज द लॉर्ड. का शिकायला मिळालं? का की इथे अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं जीवन येशूच्या हाती समर्पित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे कुठे शिकायला मिळाले? पवित्र शास्त्रात बघायला मिळेल. कारण की इथे आम्हाला दिसतं की लोकांनी आपलं प्राण गेले तरी चालेल, पण मी माझ्या येशूला सोडणार नाही. आपलं जीवन त्याला अर्पित करून दिलेलं. हे सर्व तुम्हाला मंदिरात दिसतं, मंदिरात ऐकण्याला मिळतं, मंदिरात पाहायला मिळतं, आणि हे तुम्हाला आल्याशिवाय, भेटल्याशिवाय मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी परत जर मी हे करत नाही तर माझी मोठी दुर्दशा. पुढे काय वचन लिहिलेलं आहे? मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल. मी आपण होऊन केले तर वेतन मिळेल. येस, आज पाळक साहेबांनी सांगितलं. तुम्ही म्हणता पाळक साहेब काय सांगता? आम्हाला माहिती आहे सगळं, आम्ही ते ऑलरेडी करतो. प्रेज द लॉर्ड. सांगण्याची गरज नाही. आम्हाला देवाच्या वर्षानुवर्ष आपण ख्रिस्तामध्ये, आम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तर काय पाळक साहेब तुम्ही सांगितलं म्हणजे काय आम्ही एकदम काही नाही करत, पहिल्यापासून करतो. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी प्रभूला धन्यवाद असो जे ऑलरेडी ते करत आहे ना, जे करत आहे त्याबद्दल प्रेज द लॉर्ड. कारण की ते आमच्या आई वडिलांनी केलं, त्यामुळे आज आम्ही मंदिरात आहोत. आम्ही केलं, आमची मुलं मंदिरात आहे, काही विशेष काम नाही. तर ते वचन सत पाऊल म्हणतो की त्याचं वेतन तुम्हाला मिळेल. तुम्ही केलं ना, येतील, तुम्हाला मुकुट मिळणार आहे. पुढे आणि आपणहून केलं नाही तर माझ्यावर कारभार सोपवलेला आहे. पाळक साहेब काय येत नाही मंदिरात? तर पाळक साहेब म्हणतात त्याला प्रार्थना करा. म्हणून ना ते चेन प्रेयर मध्ये मी येतच नाही. पाळक साहेब म्हणतात चला तुम्हाला आता काहीतरी जबाबदारी देतो, म्हणून नको नको चर्चला जायला ना. अनेक लोक ह्यासाठी मंदिराला येत नाही, कारण की त्यांना असं भीती वाटते की काहीतरी जबाबदारी मला दिली आणि ती जबाबदारी मला पार पाडावी लागेल, त्यापेक्षा घरी बसलंच बरं, खाओ पिओ मजेत राहो, टेन्शन लेणे का नाही. हे आपलं काही लोकांचं दृष्टिकोन असतं. इथे सांगितलं स्वतःहून केलं चांगली गोष्ट आहे, परंतु जर मला जबरदस्ती करायला लावलं, जसं आपण आता पेरेंटिंग मिनिस्ट्री सुरू केली, काही लोकांना जबरदस्ती करायला लावलं असं मला वाटतं, कारण की ते त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघतात. काही गोष्टी तुम्हाला मंदिरात आल्यानंतर जबरदस्ती करायला लावतील. मोशे तयार होता का? पहिले तो काय म्हणतो, माझं कोण ऐकल? ज्या राष्ट्रातून मी पळून आलेलो, जिथे मर्डर करून मी पळून आलो, त्याच राष्ट्रामध्ये जाऊन त्या राजाच्या समोर उभा राहायचं आणि म्हणायचं माझ्या लोकांना सोडत. कोण आहे तू? तू कोण आहे? जगात टॉप लेवलचं ते मिस्री राजे होते त्या काळातले, आणि त्यांच्यासमोर मोशेने उभं राहायचं म्हणत ते परमेश्वर म्हणतो, कोण परमेश्वर? कोण एलोहिम? आम्ही ओळखतच नाही त्याला. नाही नाही, मग हे जमणार नाही. मग पुढे म्हणतो नाही नाही नाही, मला बोलताच येत नाही, मला बोलता येत नाही. एवढं तू क्वालिफाईड राजघराण्यात राजकुमार आहे, तुला बोलता येत नाही. पण तो नाही, मी जड जिभाचा जा बोर्डर, मला हे करता येणार नाही. मग पुढे तो काय म्हणतो? पुढे तो म्हणतो की तू मला सोडून दे, कोणाला दुसऱ्याला घे, पण मी जाणार नाही. परमेश्वर त्याला म्हणतात तुझा भाऊ आहे ना, त्यालाही मी घेतो, आप दोघ जण मिळून सेवा करा, तो तुझा मुख होईल. काय नाव आहे त्याच्या भावाचं? आरोनला घे. आणि त्याचा सिनियर होता है ना, तो मोठा भाऊ आहे, तो देखील तयार झाला. त्याच्यानंतर बहीण पण तयार झाली आहे ना, मिरिया म्हणजे त्याची बहीण आहे. तिघही, दोन भाऊ एक बहीण, मोठी सेवा पवित्र शास्त्रात दिसते आपल्याला. आणि तो देखील तयार झाला, बरोबर आहे. आणि त्यानंतर परमेश्वर म्हटलं जर तू जर केलं नाही तर मग तुझं माझा क्रोध उतरणार आहे, माझा क्रोध उतरणार आहे. मी ते वचन आता काढायला लावते, वेळ जाईल त्याच्यामध्ये. परंतु परमेश्वर मला तुला जावं लागेल, म्हणजे तुलाच जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. तुझ्यासाठी मी कन्सेशन दिलं ना, तुझा भाऊ बोलणार आहे, मग तरी तू नाही काय म्हणतो? का नाही म्हणतो? परंतु मी मागच्या वेळेस सांगितलं, त्याने एकच गोष्टी नाही म्हटली. सांगा बरं कोणती गोष्ट? एकच गोष्टीसाठी त्याने नो म्हटलं नाही, आणि ती गोष्ट कोणती होती? की ह्यामुळे मी जाणार नाही. पहिलं त्यांनी म्हटलं की मी जड ओठाचा आहे, नाही माझं कोणी ऐकणार नाही म्हणून मला जायचंच नाही, म्हणून मी जाणार. पण एक गोष्ट जी होती ती त्यांनी म्हटली नाही, आणि ती गोष्ट देवाने त्याला आशीर्वाद म्हणून दिलेली. तो असा म्हटला नाही, अरे मी आता किती वर्षाचा झालो, 80 वर्षाचा म्हातारा झालेलो आहे बाबा,
आता माझ्या म्हातारपणाकडे तरी बघ. बरोबर आहे ना, 80 वर्षाचा होता आणि 120 वर्ष पण त्याने काम केलं. 80 वर्षाचा झालो, आता मला ताकद नाही, बळ नाही, आता काय मला चालता येत नाही, काठी घेऊन घेऊन चालणार आणि तो मिसरापर्यंत 40 वर्ष काय शक्यच नाही, असं बोलला का? तर कुठे? यस, आज आमच्यामध्ये अनेक जण होते, आम्ही म्हातारे झालो, पाळक साहेब नाही ऐकतो घरात कोणी माझं. बरोबर आहे नाही, कोणी नाही ऐकतो, आम्हाला विचारतच नाही. आपलं बसता म्हणतो म्हातारी बस बस इथे खा जा, कुठे तू डोक्याला टेन्शन, येशू बेशू मंदिर बिंदिर आम्हाला सगळं कळत. मोशे तसा बोलला नाही. मोशे असं बोला काय की त्याला माहिती आहे हे जी ऑर्डर आहे ती देवाने दिली होती. प्रेज द लॉर्ड. जर मी म्हातारा आहे आणि सेवा करतो तर देव मला आणखी 40 वर्ष आयुष्य देईल. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो तू कोण आहे? तुझ्या मुखामध्ये मी वचन घालील, तुझ्या हातामध्ये काठी आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य मी देत आहे आणि मी तुझ्या पुढे आणि मागे चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आज या मंदिरामध्ये अनेक जण थकलेले आहे, म्हातारे, ते म्हणतात पाळक साहेब सुरुवातीला आणखीन 20 वर्ष पहिले संदेश दिला असताना तर मी काहीतरी केलं असतं. अभी बहुत देर हो गया, अभी कुछ नहीं होने वाला. नाही नाही नाही, वेळ झालेली नाही. आता देव म्हणतो तो आता सुद्धा देवच कार्य करणार. 20 वर्ष पहिले पण देव होता, आज पण देव आहे आणि तो करत आहे अनेकांचे. अनेक जण वृद्ध माता इथे येतात आणि ते म्हणतात माझी प्रार्थना ऐकली जात आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक आजी इथे येतात ज्यांना मुलांच्या मुलं आहे, त्यांच्या मुलींना मुलं आहे, ते पुढे येतात आणि म्हणतात की मी प्रार्थना केली म्हणून माझं नातवंड, माझ्या मुलं, माझ्या मुली यांच्यामध्ये बदल झालेला आहे, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. येस, एक्सक्यूज घेऊ नका. कदाचित मागच्या जीवनामध्ये तुम्हाला ती संधी मिळाली नाही, गेला समय तो निघून, का विसरून जा. परंतु आज जर मला संधी मिळाली तर मी सोडणार नाही, कारण की मला पाळक साहेब बोलवत नाही, मला चर्च कमिटी बोलवते, मला येशू बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मी अहरोनच्याकडे जाणार नाही, मी कोणातरी व्यक्तीच्याकडे जाणार नाही, मी राजपदाच्याकडे जाणार नाही, मी बघणार येशूकडे, परमेश्वराकडे. आणि येशू आणि परमेश्वर माझं या वयामध्ये देखील काम करून घेणार आहे. 70 लोक गेले होते याकोबाचे लोक आणि 6 लाख लोक बाहेर निघाले. प्रेज द लॉर्ड. 70 लोक गेले होते मिस्रामध्ये आणि 6 लाख लोक बाहेर आलेले. प्रेज द लॉर्ड. यस, आज लक्षात ठेवा तुमच्यामध्ये त्या गुलामगिरीमध्ये काही थोडे लोक गेले, परंतु येताना बहुत लोक यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, आज आपल्या घरामधून अनेक लोक थोडेसे गेलेले आहे, परंतु जेव्हा बाहेर येतील येशूमध्ये, परमेश्वरामध्ये, तुम्ही फलद्रूप लोक आहात. परमेश्वर फलद्रूप करत बहुतांना खेचून तो बाहेर काढणार आहे आणि दुधामध्येच्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे, ज्याचं नाव सियोन देश आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी मग मोशे हा आशीर्वादी ठरलेला आहे. मोशे म्हणतो जर त्यांना तू त्या देशात नेत नसेल तर माझंही नाव जीवनी पुस्तकातून काढून टाक, नको मला. हे आहे समर्पण या म्हाताऱ्याचं. हे समर्पण आहे या म्हाताऱ्याचं. तो म्हणतो की तू जर मला ह्यांच्या पुढे चालवलं आणि या म्हातार वयामध्ये माझी सेवा करून गेली, आता मागे घेऊ नको देवा. ते पापी आहे मला माहित आहे, ते अयोग्य हे माहित आहे, कुरकुर करणार हे माहित आहे. त्यांना स्वर्गीय मानना दिला, चिन्ह चमत्कार केले, त्यांचे कपडे फाटले नाही, जोडे झिजले नाही, हे सर्व गोष्टी असताना ते म्हातारे झाले नाही, आजारी पडले नाही 40 वर्षामध्ये. हे सर्व काही दिसत असताना देखील ते आज देखील तुझ्या मागे चालू इच्छित नाही. आणि अशा समय तो म्हणतो परमेश्वरा, लोक काय म्हणणार आहे की ह्यांचा देव समर्थ नाही ह्यांना दुधामध्याच्या प्रदेशामध्ये नेण्यासाठी. आज प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे आणि अनेक टेन्शन आहे. लोक म्हणताय रे ह्यांचा देव काही नाही बाबा, ह्यांचं लोक काही समर्थ नाही. आणि अनेक लोक आपल्या घराकडे, ख्रिस्ती लोकांच्याकडे बघून म्हणतात काय भानगड, भांडणं, पिणं, खाणं, हे यांच्यापेक्षा आम्ही बरे हो, तिकडे जात नको जाऊ यार, बिघडून जाशील तू, असं म्हणून आपल्या घरातील मुलांच्या पासून लोक दूर होत आहे. बोलावं लागत मला, परंतु तसं घडतंय. त्या मुलींच्या नादी नको लागू, वाया गेलेले लोक ते मंदिरात जात नाही, चर्च आपण बरे दुसरीकडे जातो. अशी अवस्था आपली गंभीर आहे, सिरियस आहे. आणि तीच गोष्ट मोशे परमेश्वर म्हणतो, परमेश्वर अरे तू असं जर केलं ना सगळ्या राष्ट्रांमध्ये तुझं नाव खराब होऊन जाईल. मग देवाला पटलं ते. प्रेज द लॉर्ड. देवाला पटलं. आज तुम्हाला आणि मला हे सांगायचं, परमेश्वरा काय माझ्या घराची अवस्था आहे, काय माझी विचित्र अवस्था आहे, लोक हसत आहे माझ्यावर, तू दया कर. प्रेज द लॉर्ड. तू दया कर. त्या जीवनी पुस्तकामध्ये नुसतं माझं नाव नाही आलं तरी चालेल, पण माझ्या लोकांचं नाव जीवनी पुस्तकामध्ये पाहिजे आणि त्याच्यात तू खोडू नको. प्रेज द लॉर्ड. ही रथ बदली, ही प्रार्थना मोशेने केली आणि परमेश्वर प्रसन्न झाला. परमेश्वर म्हणे अब्राहमाची संतती जाणार, मोशेची संतती नको मला. प्रेज द लॉर्ड.
कारण की परमेश्वराची काय इच्छा होती, मोशेच्या लोकांना मी तिकडे घेऊन जाण. मोशे म्हणतो नाही नाही नाही, अब्रामापासून जे लोक आलेले आहेत, जे आदाम आणि हवेपासून, प्रत्येकाला त्या राष्ट्रात संधी मिळायलाच पाहिजे. हे आहे लीडरचं काम, हे आहे घराच्या प्रमुखाचं काम, हे आहे म्हाताऱ्या व्यक्तीचं काम, हे आहे जबरदस्ती निवडलेल्या व्यक्तीचं काम. प्रेज द लॉर्ड. इच्छा नाहीये तरी उभा केलेला आहे, परंतु एकदा जर उभा केला मग मी मागे हटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा, मोशे म्हटलं ठीक आहे, आप खडा हो गया ना तर मी झुकणे वाला नाही, कारण की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तुम्ही पण हेच करा, अनुभव घ्या. जेव्हा मोशेने आपल्या हातातून चमत्कार होताना बघितलं, त्याला कळालं अरे मी कोणी नाही आहे, हे मला माहित आहे, परंतु माझा देव समर्शाली आता हे मला कळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते प्रार्थना करत आहे, अनेक जण साक्ष देत आहे, तुम्ही काही नाही आहे, परंतु तुमच्या बरोबर जो देव आहे तो चमत्कार घडवत आहे, तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडवत आहे, तो तुमच्या घराण्यामध्ये का नाही घडवणार. प्रेज द लॉर्ड. यस, या 35 वर्षाच्या या समयाच्या पिरियड मध्ये अनेक लोक आले, अनेक लोक गेले आहे, अनेक लोक संपलेले आहे. मंडळीमध्ये किती पाळक जण होते, आज काही पुढे गेलेले आहे, त्यांनी सेवा अर्पिलेले. अनेक ट्रस्टी आहे, अनेक एल्डर्स ते पुढे गेलेले आहे, ते आज या मंडळीमध्ये नाही. परंतु तुम्ही आणि मी आहो, आम्हालाही एक वेळ जावं लागणार. परंतु जाताना इथे बेंच रिकामे करून जाणार का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. जाताना हे बेंच रिकामं झालं ते कधीच भरलं नाही असं होतं का म्हणे. मी गेलो, माझे मुलं बाळा तिथे बसणार. प्रेज द लॉर्ड. माझे कुटुंब तिथे बसणार, या मंदिरामध्ये त्यांची सेवा होणार. आणि यासाठी तरुणांना आम्ही वारंवार हे सांगत आहोत की आता ही पिढी फार दिवस नाही, ही पिढी फार समय देऊ शकत नाही. तुम्ही तयार व्हा, पुढे या, इथे उभे राहा. आज जर तुम्ही तिथे उभे राहिला तर येणाऱ्या दिवसामध्ये देव अनेकांना ह्या मंदिरापर्यंत तुमच्याद्वारे घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवस उभं राहिल्यानंतर एकदम चमत्कार घडत असं नाही. 40 वर्ष मोशे अरण्यामध्ये शिकला. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त 30 वर्ष आपल्या आई वडिलांच्या हाताखाली शिकला, तेव्हा जाऊन त्याची मिनिस्ट्री आणि सेवा उभेली आलेली आहे. आज तुम्ही 2 दिवस उभे राहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एकदम इंटरनॅशनल आम्ही गॉस्पल सिंगर बनवून, असं होणार नाही प्रेम. आपल्याला वेळ द्यावा लागेल. देव करल, देव करणार. देवाची इच्छा योजना हीच या मंदिरासाठी होईल, परंतु वेळ द्या ना. तुम्ही किती आहात, तुम्ही कसे तयार होतात, त्याच्यासाठी ती संधीला वेळ द्या. आणि वेळ जेव्हा येईल तेव्हा देव कार्य करणार आहे. निश्चितच मारियाला येशू म्हणतो, बाई अद्याप माझी वेळ आलेली नाही, बाई अद्याप माझी वेळ आलेली नाही. आणि जेव्हा वेळ आलेली आहे तो म्हणतो, हे हा बघ तुझा मुलगा आणि ही बघ तुझी आई. आणि त्या दिवसापासून मारिया योहाना बरोबर जाऊन राहू लागली. प्रेज द लॉर्ड. यस, एक वेळेस मारियाला घालवणारा येशू मारियाची सोय करून जातो. आज येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या मुलांना हेच म्हणत आहे, पहा ही तुझी आई. ही तुझी आई नाही, ही मी तुला दिलेली आई आहे. प्रेज द लॉर्ड. ही तुझ्यासाठी प्रार्थना करायला योहाना, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होतील. तुमच्याबद्दल देखील येशू हेच म्हणते, तुझी माता जेव्हा प्रार्थना करशील योहाना, तुझ्यासाठी अद्भुत गोष्टी घडणार आहे. तुमच्या प्रार्थना मोलाच्या आहे, कारण की हे प्रार्थना योजना देवाने तुम्हाला दिलेल्या आहे. आणि देव आज परत एक मंडळीच्या द्वारे एकच सांगतो की सुवार्तेचे फळ जे आहे ते, त्यामुळे तुम्ही इथे बसलेले आहात. संत पौलाने सुवार्तेचं फळ दिलं आणि त्यामुळे मंडळांची चुका. आज तुम्ही आणि मी कोणाला सुवार्तेच्या द्वारे येशूकडे आणतो. सुरुवात आपण कुटुंबापासून करूया. 35 वर्षामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, परंतु एकच गोष्ट बदलली नाही, तो आहे येशू. प्रेज द लॉर्ड. हा, लोक आले, लोक गेले. मंडळीचं मंदिराचे स्वरूप होतं, आज बदललेलं आहे. अनेक पाहुणे येतील आणि शनिवारच्या दिवशी इथे बसतील आणि आपल्याला दिसायला पाहिजे की खरोखर मंडळी येशूमध्ये पेटलेले. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रेरणा देण्यासाठी हे मंदिर तू आम्हाला दाखवत आहे. हे मंदिर जरी विटांचं, सिमेंटचं बनलेलं आहे तरी देखील पित्या, आज आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्याच्या मागे तुझी योजना काम करत आहे. आम्ही या मंदिरात यावं, या मंदिरामध्ये आम्हाला येशू भेटावं, या मंदिरामधून आत्म्याच्या कृपादान मिळावं, या मंदिरातून आम्हाला सेवा मिळावी. यासाठी या मंदिरातून अनेक गोष्टी तू आमच्यासाठी उभ्या करत आहे, चालवत आहे, घडवत आहे, पेटवत आहे. आणि या समय आमचं घराणं आमच्या डोळ्याच्या समोर आहे. ओ येशू, अनेक जण कठीण आहे, अनेक लोक बदलत नाही, अनेक जण अंधकाराच्या बेड्यात आहे, अनेक जण झोपलेले आहे, अनेक जण निद्रिस्त आहे. त्यांना देव नको, त्यांना पैसा हवा, त्यांना मजा हवी, त्यांना देहिकता हवी, ते निराश आहे, ते शापात आहे, ते सर्व प्रकारच्या बंधनात जकडलेले आहे. येशू म्हणे तू आज त्यांना बोलावत असताना ती शंभरोनी स्त्री घडा टाकून पळते आणि येशू राजा गाव जिंकते. काय तोच येशू आज या मंदिरातून आमच्याशी बोलत असताना आज देखील आम्ही आपले काम बाजूला ठेवून जर गेलो आपल्या घरामध्ये आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ते बदलणार नाही का? मोशे म्हणतो मी नाही,
परंतु देव म्हणतो तू म्हातारा जरी असला तरी तुझ्याद्वारे मी सेवा करल. आणि 6 लाख लोकांचं त्यांनी लिडरशिप करत आज या जगाला इस्रायली लोक आणि यहुदी लोक आणि जगाला सर्व ख्रिस्ती सेवाचं नियमशास्त्र दिलेलं आहे. त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद असतो पित्या की त्या मोशाने नुसतं त्या लोकांना चालवलं नाही, तर हे जे पवित्र शास्त्रात आम्ही वाचत आहोत ते उत्पत्तीपासून आम्हाला पुढचे 5 पुस्तकं देखील दिलेले आहेत, ज्यामध्ये गहन गोष्टी अद्भुत गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. आज येशू राजा आम्ही काय देणार आहोत, आज आम्ही काय देणार आहोत पवित्र पिता. आज आमच्याकडे तू बघत आहे, तू आम्हाला हे विचारत आहे की तू आज मला काय देणार. संत पाऊल म्हणतो मी स्वार्थाचे योग्य आत्म्यांचं फळ दिलेलं आहे. हो येशू राजा आज आमच्या आत्म्या हॅलो यावेळेस आपण उभे राहूया आणि गीत होत असताना आपण यावेळेस